ब्राझीलमध्ये अँग्रा डॉस रिस इथं गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झालाय आणि यामुळे शहराच्या अनेक भागामध्ये पूर आलाय तर काही ठिकाणी भूस्खलन झालंय। यावेळी पुरामुळे 130हून अधिक लोक बेघर झाले। घरात पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जीवनोपयोगी वस्तू पुरात वाहून गेल्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली। तर या ठिकाणी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं। पार्कजवळ हार्डी अर्कान्सासमध्ये स्प्रिंग नदीला पूर आल्यानं आता पूर आलाय आणि पुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यावेळी रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। तसंच रस्तेही पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। जीवनोपयोगी वस्तू वाहून गेल्यानं नागरिकांचं मोठे हाल होत आहेत। तर त्याचबरोबर नदीकाठच्या नागरिकांची घरं देखील वाहून गेली। नदी दुथडी भरून वाहत असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष काही शमण्याचं नाव घेत नाही। अशातच आता रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केलाय। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्या जन्मगावी क्रिव्ही रिह इथं रशियाकडून भीषण मिसाईल हल्ला करण्यात आला। त्यामध्ये किमान 18 नागरिकांचा मृत्यू झालाय, त्यातील 9 लहान मुलं असल्याची माहिती आहे। हा हल्ला एका रहिवासी वस्तीवर झाला असून बॅलिस्टिक मिसाईलचा वापर करण्यात आला होता, अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी युनायटेड स्टेट्सशी वाटाघाटी करणं निरर्थक असल्याचं म्हटलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत थेट चर्चेची इच्छाही व्यक्त केली होती, परंतु अराघची यांनी हे प्रस्ताव आता नाकारलेले आहेत। अमेरिकेच्या एकतर्फी धोरणांमुळे आणि प्रतिबंधांमुळे कोणत्याही थेट वाटाघाटीचा काही अर्थ राहिलेला नाही, असं अराघची यांनी म्हटलंय। तर इराणनं अमेरिकेवर दबाव आणि धमक्यांचं धोरण सोडून प्रामाणिक वाटाघाटींसाठी पुढे यावं, अशी मागणीही अराघची यांनी केली। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू लवकरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत। या भेटीदरम्यान दोन्ही नेते आंतरराष्ट्रीय करार, व्यापार धोरणं अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतील आणि यासह इराणमधील धार्मिक उन्मादी गटांचा धोका यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरही ते चर्चा करतील। नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यातील ही चर्चा इस्रायल अमेरिका संबंधांना आणखी दृढ करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची मानली जाते। इस्रायल सरकारनं ब्रिटनच्या 2 खासदारांना इस्रायलमध्ये प्रवेश नाकारला आहे। दोन्ही खासदार इस्रायलमध्ये संसदीय प्रतिनिधी मंडळाचा भाग म्हणून गेले होते, मात्र इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विमानतळावरच अडवून ठेवलं। तर हे खासदार इस्रायलच्या सुरक्षा दलांच्या हालचाली डॉक्युमेंट करण्याच्या आणि इस्रायल विरोधी भावना पसरवण्याच्या उद्देशाने देशात आले होते, असा आरोप इस्रायल सरकारने केलाय। दरम्यान या घटनेवर ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी भारत आणि श्रीलंकेमध्ये 10 ऐतिहासिक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। त्यामुळे आता भारत आणि श्रीलंका यांच्यात संरक्षण सहकार्याचं नवं पर्व सुरू झालंय। तब्बल 4 दशकांनंतर दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रातील भागीदारीला बळ देण्याचा संकल्प केलाय। दोन्ही देशांचं संरक्षण हे परस्परांवर अवलंबून असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलं। तर श्रीलंकेला सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्याची ग्वाही सुद्धा मोदींनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहेत। त्यावेळी अनुराधापुरा इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी आज महो अनुराधापुरा रेल्वे मार्गासाठी सिग्नलिंग सिस्टीमचं संयुक्त उद्घाटन केलं। हा प्रकल्प भारत सरकारच्या पाठिंब्यानं पूर्ण झाला। त्याचबरोबर दोघांनी महो ओमनथाई रेल्वे मार्गाच्या ट्रॅकचंही उद्घाटन केलं। अमेरिकेनं पुन्हा एकदा स्थलांतरितांना हद्दपार करताना अमानुषता दाखवले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। हा व्हिडिओ अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनं एक्सवर पोस्ट केलाय, ज्यामध्ये स्थलांतरितांना हद्दपार केलं जात असल्याचं दाखवलंय। तर व्हाईट हाऊसच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली। अनेकांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर असुरक्षित लोकांची अमानुष वागणूक दिल्याचा आरोप केलाय। तर अनेकांनी हे घृणास्पद आणि समाजविरोधी वर्तन असल्याचं म्हटलं। उद्योजक इलॉन मस्क यांनी अमेरिका आणि युरोपियन युनियन दरम्यान 0 टॅरिफ व्यवस्था सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली। अशी व्यवस्था अमेरिका आणि युरोपमध्ये मुक्त व्यापार क्षेत्र तयार करेल आणि ज्यामुळे दोन्ही बाजूंना आर्थिक फायदा होईल, असं वक्तव्य इलॉन मस्क यांनी केलंय। जर अमेरिका आणि युरोपमध्ये उत्पादनांवरील सीमाशुल्क कमी केलं तर व्यापार सुलभ होईल, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण वाढेल, आयात महागाई कमी होऊन उत्पादनांच्या किमती घटू शकतील, असंही इलॉन मस्क म्हणाले।
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार इलॉन मस्क यांच्या विरोधात संपूर्ण अमेरिकेमध्ये निदर्शनं करण्यात आली. ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांविरुद्ध आणि कार्यकारी आदेशांविरुद्ध ही निदर्शनं करण्यात आली. हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणं, सामाजिक सुरक्षा प्रशासनाची प्रादेशिक कार्यालये बंद करणं, स्थलांतरितांना हद्दपार करणं या ट्रम्प शासनाच्या कृतींना निदर्शकांनी विरोध केला. तर या मोहिमेला हँड्स ऑफ असं नाव देण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिपूर्ती शुल्काची घोषणा केल्यानंतर त्याचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर प्रतिकूल झाला आणि त्यामुळे काहीसे सावध होऊन ट्रम्प यांनी भारत, व्हिएतनाम आणि इस्रायल या देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू केली. प्रस्तावित शुल्कामुळे या देशांवर होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासोबतच अमेरिकेलाही कसा लाभ होईल हे पाहण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रयत्न असेल. या चर्चेतून व्यापार करार करण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकलं जाऊ शकतं. ही चर्चा येत्या आठवड्यात लागू होणाऱ्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली. टॅरिफचा परिणाम आता सोन्यावर होऊ लागलाय. जर्मनीचे अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या तिजोरीत ठेवलेलं आपलं 1200 टन सोनं परत मागण्याच्या हालचाली सुरू केल्या, ज्याची किंमत सुमारे $120 अब्ज इतकी आहे आणि यामुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जर्मनीच्या या निर्णयामुळे डॉलरची जागतिक गरज कमी होत चालल्याचे संकेत मिळत आहेत. जर्मनीनं जर हे पाऊल उचललं तर अन्य देशही त्यांच्या अमेरिकेत असलेल्या सोन्याची मागणी करण्याची शक्यता आहे. भारत देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीचे 2024-25 मध्ये $800 अब्ज पार होण्याचा अंदाज आहे. यावेळी वस्तू निर्यातीमध्ये विशेष वाढ झालेली नाही. वाणिज्य मंत्रालय 15 एप्रिल रोजी 2024-25च्या निर्यात आणि आयातीचे अधिकृत आकडे जाहीर करणार आहेत आणि त्याचबरोबर 2025-26 मध्ये देशाच्या वस्तू निर्यातीत सकारात्मक वाढ नोंदवली जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील लेबर पक्षाचे संसद सदस्य डॅन नॉरिस यांना बाल यौन गुन्हे आणि बलात्काराच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. याबाबत लेबर पक्षानं माहिती दिली. नॉरिस सध्या यूकेच्या नॉर्थ ईस्ट सॉमरसेट आणि हॅनहॅम मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. आरोपांच्या पार्श्वभूमीवर पक्षानं त्यांचं सदस्यत्व तात्पुरतं निलंबित केलं. त्यांच्यावर एका महिलेवर बलात्कार आणि अल्पवयीन मुलांशी संबंधित यौन गुन्ह्यांचा आरोप आहे. सध्या त्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. अमेरिकेत पैसे भरून मनी लॉन्ड्रिंग करण्याच्या आरोपांवरून भारतीय अमेरिकन काउंटी न्यायाधीशाला अटक करण्यात आली होती. केपी जॉर्ज 2018 पासून काउंटी जज म्हणून काम पाहत होते. आज त्यांना काउंटी तुरुंगात नेण्यात आलं होतं. त्यानंतर $20,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. कॅन्सासमधील कॅथलिक पाद्रीच्या हत्या प्रकरणात ओक्लाहोमाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आणि त्याच्या जामिनावर $10 लाख म्हणजेच $1 कोटी इतकी रक्कम ठेवण्यात आली असून सध्या तो नेमाहा काउंटी जेलमध्ये आहे. तर सॅनेकातील एका कॅथलिक चर्चमध्ये पाद्री अरुल कॅरासाला यांना गोळी लागलेली आढळली होती आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र तिथं त्यांचा मृत्यू झाला. या पाद्रीच्या हत्येचा आरोप हा असलेल्या ओक्लाहोमाच्या गॅरी नामक व्यक्तीला आता अधिकाऱ्यांनी अटक केली. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका हॉटेलच्या 16व्या मजल्यावरून पडून 39 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना एका जवळच्या इमारतीच्या छतावर तो माणूस बेशुद्ध अवस्थेत आढळला. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला. तर नेमका त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र हा अपघात होता की घातपात याचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. धगधगणाऱ्या सूर्यालाही धडधडणारं हृदय आहे, अशा शब्दात भारतीय अंतराळ संस्थेचे संचालक दीपांकर बॅनर्जी यांनी सूर्याच्या प्रकृतीचं वर्णन केलं. सूर्यावर सतत हायड्रोजनचे स्फोट होतात. दर सेकंदाला तिथं 700 दशलक्ष टन हायड्रोजनचं ज्वलन होतं. त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या चुंबकीय लहरी असून त्याचा अभ्यास आदित्ययान करत असल्याचं बॅनर्जी म्हणाले. बॅनर्जी यांनी पुण्यातील COEP विद्यापीठात विद्यार्थ्यांना या विषयावर खास मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी सूर्यावरचं वातावरण विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितलं. केंद्र सरकारनं नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित झालेल्या राज्यांना आर्थिक मदत मंजूर केली. बिहार, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि पुदुचेरी यांना एकूण 1280 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. चक्रीवादळ आणि जोरदार पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी तामिळनाडूला 450 कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे. तर बिहारसाठी 400 कोटी रुपये मंजूर झाले. ढगफुटी आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानासाठी हिमाचल प्रदेशला 360 कोटी रुपये मदत देण्यात येणार असून पुदुचेरीला 70 कोटी रुपये मदत मिळणार आहे.
कोलकात्यामध्ये यावर्षी 50 पेक्षा अधिक रामनवमी मिरवणुका काढण्यात आल्या. यानिमित्त सुमारे 5000 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी योग्य वाहतूक व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत आणि दलित पथकांची तैनाती करून सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केलं. शिवाय मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांना पोलीस आणि प्रशासनाकडून मार्गदर्शनही करण्यात आलं. रामनवमी शांततेत आणि आनंदात साजरी व्हावी यासाठी सर्व तयारी करण्यात आली. राजधानी दिल्लीसह देशभरात वातावरणात बदल होत आहेत. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच भीषण उष्णतेचा काळ सुरू झाला. या दरम्यान हवामान विभागानं पुढील दिवशीच्या हवामानाचे अलर्ट जारी केलेत. देशाच्या काही भागामध्ये भीषण उष्णता आणि हीट वेव्हचा कहर सुरू राहण्याची शक्यता आहे, तर काही राज्यांमध्ये हलका पाऊस आणि हवामानात बदल पाहता येऊ शकतो. दिल्ली NCR मध्ये प्रचंड उकाडा, तापमान 40च्या आसपास असणार आहे, तर दिल्लीमध्ये उच्चतम तापमान 39 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एका 14 वर्षाच्या मुलीला 7 जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये अल्पवयीन मुलीच्या कमरेची हाडं मोडली आहेत. अल्पवयीन मुलगी तिच्या घरापासून 500 मीटर अंतरावर शौचास गेली होती. तिथं एक तलावही आहे. ती पाणी आणायला गेली होती. त्यानंतर आलेल्या 7 बदमाशांनी तलावातून बाहेर येण्यास त्यांना वाटलं की अल्पवयीन मासेमारीसाठी तलावात गेले. जेव्हा अल्पवयीन मुलगी तलावातून बाहेर आली तेव्हा बेदम मारहाण करण्यात आली. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक धावले. त्यानंतर सर्व हल्लेखोर पळून गेले. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात अर्ज केला. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये 3 पोलीस जखमी आहेत. वाहनाला आष्टा पोलीस स्टेशन परिसरातील बेदाखेडी गावाजवळ अनियंत्रित वाहन झाल्यानं उलटलं आणि हा अपघात झाला. तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान शनिवारी भोपाळहून देवास जिल्ह्यातील खाटेगाव संदलपूरला जात होते. त्यांचा ताफा आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेदाखेडी गावाजवळ पोहोचताच त्यांच्या ताफ्यातील एक गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि यामुळे ती उलटली. पॅराशूट न उघडल्यामुळे वायुसेनेच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. आग्रा इथं डेमो ड्रॉप दरम्यान भारतीय वायुसेनेच्या आकाशगंगा स्काय डायव्हिंग संघातील पॅराजम्प प्रशिक्षक रामकुमार तिवारी यांना दुखापत झाली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. तिवारी यांनी हेलिकॉप्टरमधून उडी घेतली. तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे पॅराशूट वेळेवर उघडलं नाही आणि ज्यामुळे ते थेट जमिनीवर आदळले. या घटनेवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी शोकही व्यक्त केला. बंगळुरूमध्ये एका 26 वर्षीय बॅडमिंटन कोचनं प्रशिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी बॅडमिंटन कोचला अटक करण्यात आली. बॅडमिंटन कोचनं 8 इतर अल्पवयीन मुलींसोबतही असा प्रकार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर त्याच्या फोनमध्ये अल्पवयीन मुलींचे नग्न फोटो आढळून आले. तसंच या प्रकरणामध्ये आणखी काही लोक सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. यासोबतच या कोचनं 2 वर्षांपूर्वी एका मुलीला प्रशिक्षणाच्या बहाण्यानं घरी नेऊन तिच्यावर अनेकदा लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यामध्ये एका खासगी बसमध्ये महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली. स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. त्यानंतर विजयनगर जिल्ह्याच्या एसपींच्या मध्यस्थीनंतर कारवाई करण्यात आली. दावणगेरे इथल्या हरपनहल्ली येथील उच्चंगी दुर्गा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ही महिला आपल्या मुलांसह बसनं घरी परतत होती. यावेळी चन्नापुरा गावाजवळ बस चालक, कंडक्टर आणि हेल्परनं तिच्यावर बलात्कार केला. आग्रा येथील मानव शर्मा आत्महत्या प्रकरणात एक नववळण आलंय. TCS कंपनीचा रिक्रुटमेंट मॅनेजर मानव शर्मा याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची पत्नी निकिता शर्मा आणि तिचे वडील दीपेंद्र शर्मा यांना अखेर 39 दिवसांनी पोलिसांनी अटक केली. गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील दोन्ही फरार आरोपी लपले होते, तर तिथून आग्रा पोलिसांच्या पथकानं त्यांना अटक केली. तर 24 फेब्रुवारी रोजी मानव शर्मा याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.